माझं नाव हरिदास नागनाथ कांबळे, तीर्थबुद्रुक। मी तुळजापूर जनता दरबारमध्ये असे आलोय की माझ्या मुलीच्या लग्नासाठी रुखवताच्या स्वरूपात दादांनी मला 100% मदत केली। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, 34 वर्षामध्ये आत्तापर्यंत आमच्या गावाला स्मशानभूमी नव्हती, दादांनी स्मशानभूमी मला दिली, ती काम झालं। आता फक्त माझं स्मशानभूमीचं रोडचं काम दादांनी करावं, ती 100% करतील मला खात्री आहे। त्यासाठी मी आज जनता दरबारमध्ये आलो आणि त्यांची भेट घेतली। मुकेश काशीनाथ जाधव, राहणार मोरडा। जाधव डीपी हा 63 ऐवजी 100चा मंजूर होण्यासाठी प्रस्ताव राणादादाकडे पाठवला होता, पण डीपीटीच्या मीटिंगमध्ये अजून मंजूर झालेला नाही। आम्हा शेतकऱ्याला एवढा न्याय देण्यात यावा, 63 ऐवजी 100चा डीपी मंजूर देण्यात यावा मीटिंगमध्ये। राणादादा काम करणार ही आम्हाला खात्री आहे। मी रणखाम दादासाहेब बळीराम, राहणार तोरंबा, तालुका लोहारा, जिल्हा धाराशिव। 100% महिला ही मुलींना फीस माफी असताना सध्या काही कॉलेजमधून फीस आकारणी केली जात आहे, तरीही शासना दरबारी प्रयत्न करून आम्हाला न्याय मिळावा हे अपेक्षेने आम्ही राणादादा यांच्याकडे भेटीस आलो आहोत। आम्हाला आशा आहे की त्यांच्याकडून हे काम होईल। माझं नाव सचिन राजेंद्र शास्त्री, मुक्काम येडळा, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव। मी दोन्ही डोळ्याने अंधत्व आहे, मला दृष्टी नाहीये, तर दादांना भेटायचं माझं असं काम होईल म्हणून आम्ही आलो। नमस्कार, आम्ही तुळजापूर तालुक्यातील प्रशिक्षणार्थी आहेत। आता आम्ही प्रत्येक शाळेवरती ज्या त्या ठिकाणी आपापल्या गावानुसार आम्ही त्या ठिकाणी प्रशिक्षणार्थी म्हणून कार्य करत आहोत, परंतु 6 महिन्यानंतर आम्ही काय करायचं, आमचा कार्यकाल फक्त 6 महिन्यांचा आहे। त्याच्यानंतर आम्ही परत पहिल्यासारखे सुशिक्षित बेरोजगार असंच म्हणून ओळखले जाऊ। परंतु यासाठी आज माननीय दादांनी इथं जनता दरबार हा आयोजित केला होता। त्या जनता दरबारामध्ये आल्याला त्यांनी आम्हाला लगेच संधी दिली आणि आम्ही त्यांच्याकडे निवेदन पण दिलेले आहे आणि आम्ही त्यांच्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे राहू आणि आमचा जो निवेदन आहे त्यांनी त्याचा विचार करावा आणि ते करतील पण, ही अशी आम्हाला आशा आहे। आणि त्यांनी आम्हाला लगेच संधी दिल्याबद्दल खूप खूप आम्ही आभारी आहोत।